सुरुवातीची मोठी बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना ही होता टळलेली आहे। दिल्लीहून शिर्डीला जाणारे विमान सुरतला उतरवण्यात आलेले आहे। इंडिगोच्या विमानानं वैजापुरातही घिरट्या घातल्या। रडारनुसार सिग्नल गायब झाल्याची माहिती मिळतेय। हवामान खराब झाल्यानं शिर्डी विमानतळावरती विमान उतरू शकलं नाहीये। येवल्यामध्ये भीती असून पोलिसांनी लोकांना अलर्टही केलेला आहे। घाबरून नका जाऊ असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। दिल्लीहून शिर्डीला हे विमान येत होतं, मात्र अचानक रडार यंत्रणा या ठिकाणी बिघडली। सिग्नल मिळत नव्हता, त्यामुळे हे विमान थेट सुरतला इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। दिल्लीहून शिर्डीला जाणारं विमान हे सुरतला उतरलंय। इंडिगोच्या विमानाच्या वैजापुरात देखील काही घिरट्या बघायला मिळालेल्या आहेत। हे एअर ट्रॅफिक आपण बघतोय। किती वेळा या विमानाने इथं घिरट्या घातलेल्या आहेत ते या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आणि अंदाज लावू शकतो। अर्थातच खरं तर किती वेळ हे विमान अवकाशातच घिरट्या घालत होतं ते। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना ही होता टळलेली आहे। ज्या ठिकाणी हे विमान घिरट्या घालत होतं त्या ठिकाणी स्थानिक जे नागरिक आहेत ते आवाजानं काहीसे घाबरून गेले होते। मात्र पोलिसांनी सगळ्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। घाबरून जाऊ नका असं देखील पोलिसांनी आवाहन केलेलं आहे। लोकांना अलर्ट देखील केलेला आहे। येवल्यामध्ये काही नागरिकांकडून भीती व्यक्त केली जात होती, मात्र पोलिसांनी या लोकांना अलर्ट केलेला आहे। ही दृश्य बघा। विमान निघालं त्यानंतर विमानाचा वेग किती असतो, त्यानंतर कोणत्या ठिकाणी विमान पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी विमानाचा वेग किती असतो आणि पुढे ज्यावेळेस विमान घिरट्या घालत असतं किंवा घिरट्या घालत असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय, त्यावेळेस नेमका या विमानाचा वेग किती होता ते या सिग्नल यंत्रणेच्या प्रणालीतून आपण बघू शकतोय। दिल्लीला हे विमान शिर्डीला येणार होतं आणि त्याच वेळेस घिरट्या घालत हे सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। दरम्यान एक विमान घिरट्या घालत येवला तालुका पूर्व भागात घिरट्या घालत असल्याची माहिती गावातील नागरिकांना प्राप्त झाली होती। त्यानुसार आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर विमान हे दिल्ली टू शिर्डी असं प्रवास करत होतं, पण हवामान खराब असल्यामुळे सदर विमान हे येवला तालुक्यातील पूर्व भागात फिरत होतं। त्यानंतर वरिष्ठ कडून माहिती प्राप्त झाली आहे की सदर विमान हे सध्या सुरतकडे रवाना झालं असून तेथे लँड होणार आहे। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 8 ते 8 दरम्यान एक विमान घिरट्या घालत येवला तालुका या संदर्भातले अपडेट्स देत आहेत उमेश पारीख, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। खरं तर उमेश, आपण बघतोय हे विमान भरकटलं होतं, सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं, नेमकं कारण काय कळू शकलंय का? हे इंडिगोचं विमान होतं। दिल्लीवरनं हे शिर्डीला निघालेलं होतं आणि संध्याकाळी 8 वाजेच्या दरम्यान त्याचं शिर्डीमध्ये लँडिंग होतं। मात्र त्या ठिकाणी वातावरण खराब असल्या कारणाने हे विमान जे तर ते हवेमध्येच त्या ठिकाणी लँडिंगसाठी परवानगी दिलेली नव्हती। त्याच्यामुळे हे विमान जे तर ते येवला तालुक्याचं जे पूर्व भाग आहे, मध्य पूर्व भाग आहे, त्यानंतर संभाजीनगर मधलं वैजापूर आहे, तर ह्या ठिकाणी साधारण 4 ते 5 घिरट्या त्या ठिकाणी घालत होतं। त्यानंतर हे विमान जे तर ते रडारवर तिथून संपर्क तुटला आणि त्याच्यानंतर कुठेतरी पुन्हा संपर्क झाल्यानंतर हे सुरतमध्ये या विमानाचे जे तर ते सुखरूप लँडिंग झालेलं आहे। सर्व प्रवासी जे तर ते सुरक्षित असून हे विमान जे तर ते पुन्हा आता शिर्डीमध्ये येणार असल्याची माहिती मिळते। निश्चितच उमेश, खरं तर मोठी दुर्घटना ही होता टळली असं म्हणावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।